श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, 29 जून वटपौर्णिमा महिलांचा हा विशेषतः आवडता सण. या दिवशी आपल्याला काही नियम पाळायचे आहे. तर ते नियम काय आहे? या दिवशी आपल्याला कोणत्या कलरच्या साड्या घालावायच्या आहेत, कोणत्या कलरच्या साड्या घालू नये, गर्भवती महिलांनी काय करावे, त्यांनी पूजा करावी का, तसेच एकच गुंडी किती जणींनी वापरायची का एकटीनेच वापरायची, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर ते खूप अशुभ मानले जाते. आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून काही चुका होतात आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात. कोणत्या आहेत त्या 3 साड्या, किंवा चुकूनसुद्धा अशा आपल्याला त्या साड्यांचे कलर्स आपल्याला वटपौर्णिमेला घालावायचे नाहीत. तर आपल्याला नेहमीच असे जर कलर आपण घातले तर अडचणींचा सामना करावा लागतो. यंदाची वटपौर्णिमा 29 जून सोमवारी रोजी आलेली आहे. वटपौर्णिमा का साजरी करतात? तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वडाच्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला तेच झाड होते ते वडाचे, आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेचा. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्वजण वडाच्या झाडाची मनोभावाने पूजा करतो. म्हणजेच वडाचे झाड हे देवतुल्य म्हणून देखील ओळखले जाते. या झाडांमध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं स्थान आहे. जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो त्यावेळेस हे तीन देव आपल्याला सुख सौभाग्य प्राप्त व्हायचा आशीर्वाद देतात. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. त्यामुळे प्रत्येक सवाष्ण स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी. तसेच यावर्षी वटपौर्णिमा 2026 ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ 28 जून 2026 रविवारी सकाळी 8:35 वाजता, ज्येष्ठ पौर्णिमा तिथी समाप्त 29 जून 2026 सोमवार सकाळी 8:48 वाजता. उदय तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी असल्यामुळे यंदा वटपौर्णिमा सोमवार 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमा व्रतपूजा कधी करू नये तर 28 जून 8:35ला रविवारी रोजी सकाळी 8:35 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 29 जून 8:48 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. तर राहुकाळ हा 29 जून रोजी सकाळी 6:42 ते 8:27 या काळात राहुकाळ आहे. शास्त्रात असं मानलं जातं की राहुकाळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये, त्यामुळे शक्यतो राहुकाळामध्ये वडाची पूजा महिलांनी करू नये. म्हणजेच 8:27 नंतरच आपण पूजा करावी. आता सोमवार हा दिवस महादेवाचा आहे, सौभाग्यवर्धक हा दिवस आहे. वटपौर्णिमेचे व्रत ज्या म्हणजे सर्वच महिला करतात, तर या महिलांनी सकाळी उठून वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर काही महिला काय करतात की सकाळ सकाळ उठतात, घाईघाईने वडाच्या झाडाची पूजा करून येतात. पण आपल्याला तसं करायचं नाही. तर महिलांनी नीट व्यवस्थित आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करतात. या दिवशी आपल्याला काय करायचे तर लवकर उठून आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकावायचे आहे. म्हणजेच लक्ष्मीनारायण दोघेही प्रसन्न होतील आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतील. आता पूजाविधी, साहित्य, मुहूर्त, या दिवशी कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात किंवा नेसाव्यात, कोणत्या कलरच्या साड्या घालू नये, कोणत्या कलरच्या बांगड्या घालाव्यात, कोणत्या घालू नये, गरोदर महिला असतील, मासिक धर्माच्या महिला असतील तर त्यांनी काय करावे, कोणते नियम पाळावेत, कोणत्या शुभ वेळी पूजा करावी व कोणत्या वेळी करू नये हे देखील सांगितले आहे. तर आपण ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मी सुरेखा, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. वडाच्या झाडाची पूजा केल्याने तिन्ही देवता प्रसन्न होतील आणि काही शारीरिक मानसिक त्रास असतील ते संपूर्णपणे नष्ट होतात. या दिवशी महिलांनी अंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवदेवतांची म्हणजे देवघरातील देवांची छानशी पूजा करावयाची आहे. हा वार सोमवार महादेवाचा आहे, त्यामुळे महादेवाची, पार्वतीची पूजा करावयाची, पंचोपचार पूजा करावयाची, अभिषेक मूर्त्या असतील तर मूर्तींना अभिषेक घालावयाचा आहे. छानपैकी फुलं अर्पण करायचे आहे. त्यांना कच्च्या दुधाने अभिषेक घातला तरी चालतो, नसेल कच्चे दूध तुम्ही पाण्याने, जलाने देखील अभिषेक घालू शकता. आपल्या कुलदेवीच्या देखील या ठिकाणी
मंगल कलश आपण स्थापना करू शकतो. त्याचबरोबर देवी आईची ओटी भरू शकतो, लक्ष्मी मातेची ओटी भरू शकतो. तर आपल्याला देवी आईची ओटी ही खणा नारळाने भरावयाची आहे. पण यामध्ये गहू आणि आंबा हे अवश्य घ्या, कारण गहू आणि आंब्याला या दिवशी खूप महत्त्वाचे स्थान आहे. तसेच आपल्याला लक्ष्मी मातेचे त्याचबरोबर आपल्याला तुळशीची देखील पूजा करावयाची आहे आणि तुळशीचे देखील आपल्याला ओटी भरावयाचे आहे. जरूर या दिवशी तुम्ही तुळशी मातेची ओटी भरा. या दिवशी आपल्याला तांदळाऐवजी गव्हाचा वापर करावयाचा आहे. गव्हाला खूप महत्त्व आहे. महिलांनो, या दिवशी गव्हाचाच वापर करा आणि आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना, तुळशी मातेजवळ ओटी भरताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना 5 बायकांची आपल्याला ओटी भरावयाची आहे. त्यावेळी आपल्याला ओटीमध्ये गव्हाचा वापर करावयाचा आहे, तांदळाचा वापर करायचा नाही. आता गव्हाचा वापर केल्यामुळे सोन्यासारखं सुख, ऐश्वर्य तुमच्या ओटी येणार आहे. देवी साक्षात लक्ष्मी माता तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रीयदृष्ट्या देखील महत्त्वाचे आहे. वडाचे झाड हे 100 वर्षांपेक्षा जास्त काळ जगते. त्यामुळे हे सौभाग्यवर्धक आहे. म्हणजेच आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी हे व्रत मनोभावाने आपल्याला करावायचे. वडाचे झाडे 100 वर्षापेक्षा जास्त दिवस जगते. त्याचप्रमाणे पतीलासुद्धा दीर्घायुष्य लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करायची आहे. वडाच्या झाडाखाली अशी प्रार्थना करायची आहे, जन्मोजन्मी हाच पती भेटावा, यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात. आता वटपौर्णिमेची पूजा पद्धत कशी करावयाची आहे, तर विवाहित स्त्रियांनी नटून थटून सर्व शृंगार परिधान करून व्रताचे संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावयाचे आहे. वडाच्या झाडाला पूजण्यासाठी ताटात फुले, अक्षता, दिवा, अगरबत्ती, मिठाई, साखर, पुरणपोळी, ओटी भरण्यासाठी गहू, आंबा, एखादा ब्लाऊज पीस, यथाशक्ती गोड काहीतरी असावे, आंबा, हळदी कुंकू यासारख्या गोष्टी हे आपल्याला पाहिजेला. तसेच रक्षासूत्र बांधून 7 वेळा प्रदक्षिणा मारावायची आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावयाची आहे. विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्या सौभाग्यात वाढ होते आणि आपल्याला त्यांचे शुभ आशीर्वाद मिळतात. वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या कलरची साडी घ्यायची आहे, तर वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या कलरची आवर्जून तुम्ही साडी घाला. तुमच्याकडे जर हिरवा कलर असेल तर अवश्य तुम्ही परिधान करा, कारण हिरवा कलर हा सुख सौभाग्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग हा देवी आईचा आवडता शुभ रंग आहे. त्यामुळे हिरव्या रंगाची साडी तुम्ही अवश्य परिधान करा, त्यामुळे सुख सौभाग्यात वाढ होईल. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल कलरची, पिवळ्या कलरची, हळदी कुंकवाचा हा शुभ कलर आहे, लाल आणि पिवळा, त्या देखील तुम्ही परिधान करू शकता. माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू, आपला गणपती बाप्पा यांचा हा पिवळा रंग, लाल रंग हा आवडता रंग आहे. त्यामुळे लाल आणि पिवळ्या रंगाची देखील तुम्ही साडी परिधान करू शकता. तसेच केशरी रंग हा उगवत्या सूर्याचा तेजस्वी रंग आहे. केशरी रंगाची देखील तुम्ही साडी परिधान करू शकता. या दिवशी चुकून देखील काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी तुम्हाला परिधान करावयाची नाही. तसेच तुम्ही जांभळ्या कलरची साडी घालू शकता, पोपटी कलरची साडी घालू शकता. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण जर मासिक धर्मात एखाद्या आपल्याकडे भरपूर साड्या असतात, परंतु मासिक धर्मात किंवा सुतकात जर आपण ती साडी घातली असेल तर ती साडी घालून तुम्ही पूजाला बसू नका. पूजाला ही वेगळी साडी, शक्यतो नवीन, पण नवीन नाही मिळाली तर त्यातल्या त्यात आपल्या घरातली वेगळी साडी घालून आपण पूजा करावयाची आहे. त्यामुळे ही गोष्ट अवश्य तुम्ही लक्षात घ्या. आता सोमवार आलेला आहे वटपौर्णिमेच्या दिवशी, मग आपल्याला हिरवा रंग परिधान करायचा आहे, लाल रंग परिधान करायचा आहे, पिवळा, गुलाबी, जांभळा या कलरच्या तुम्हाला साड्या परिधान करावयाच्या आहेत. त्या तुम्ही केल्या तरी देखील चालतात. तसेच आपल्याला काचेच्या बांगड्या घालावयाच्या आहेत. आता काचेच्या बांगड्या किती, आपल्याला 4 किंवा 6 तुम्ही घालू शकता, परंतु हिरव्या कलरच्याच काचेच्या बांगड्या घाला. हे कसं सौभाग्याचं प्रतीक आहे. काही बायका कशा लाल पिवळ्या म्हणजे साडीवर मॅचिंग काचेच्या बांगड्या घालतात, परंतु अवश्य तुम्ही हिरव्या बांगड्या, त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंवा बेंटिक्सच्या बांगड्या देखील घालू शकता, परंतु तुम्ही काचेच्या हिरव्या बांगड्या अगदी 6 भरल्या तरी चालतील, परंतु शक्यतो हिरव्याच बांगड्या तुम्ही पूजेच्या वेळेस घाला.
वडाच्या झाडाखाली जाऊनच आपल्याला पूजा करावयाची आहे. वडाची फांदी तोडून मग ती घरी आणून आपल्याला पूजा करायची नाही, त्यामुळे दोष लागतात. ते आपल्याला शक्यतो वडाच्या झाडाखाली जाऊनच आपल्याला वडाची पूजा करावयाची आहे. कारण त्याच दिवशी तुम्ही काय करता की वडाच्या झाडाची फांदी तोडून आणता आणि घरीच पूजा करता, त्यामुळे हे दोष लागतात. जर तुम्ही ठीक आहे वडाचं झाड खूप लांब आहे तर तुम्ही एखादं छोटंसं रोपटं वडाचं विकत घेऊ शकता, कुठे भेटेल तर ते तुम्ही तुमच्या कुंडीत लावा किंवा नंतर तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये देखील ते लावू शकता. परंतु वडाच्या झाडाची फांदी आपल्याला तोडायची नाही. झाडाची पूजा ही आपल्याला करावयाची आहे आणि झाडाखाली जाऊनच ती पूजा करावयाची आहे. या दिवशी कुणाचा अपमान करायचा नाही, कुणाला कमी लेखायचं नाही. घरातील सर्व व्यक्तींशी अगदी आनंदात राहायचं आहे. आपल्या पतीला देखील काही उणं बोलायचं नाही. या दिवशी हा सौभाग्याचा सण आहे, आनंदाचा सण आहे, त्यामुळे तो उत्तम प्रकारे आपल्याला साजरा करायचा आहे. घरात मांसाहार होणार नाही, मद्यपान होणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे. एखादं तुळशीचं झाड लावणं शक्य असेल तर देखील तुम्ही लावू शकता. हे देखील अत्यंत शुभ आहे या दिवशी तुळशी मातेची स्थापना करण्याची. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात शांतता पाहिजे, हे प्रत्येक स्त्रीने अगदी लक्षात घेतलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. अगदी घर प्रसन्न ठेवलं पाहिजे आणि व्रत उपास हे आपण करतच असतो. तर या दिवशी वडाच्या पूजेसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे तर 2 हिरव्या बांगड्या लागणार आहेत आपल्याला, 1 गळसरी, अत्तर, कापूर, सिंदूर, पंचामृत, दूध आणि कच्च्या गाईचं दूध किंवा पूजेचे वस्त्र, विड्याचे पान, सुपारी, पैसे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील पाहिजे आपल्याला. आंबे, दुर्वा, गहू आणि फूल वगैरे आपल्याला या वस्तू पाहिजेत. आता वडाच्या झाडाला एखादा हार भेटला तुम्हाला तरीसुद्धा खूप छान आहे. तसेच कापसाचे वस्त्रहार ते देखील तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला वडाच्या झाडाखाली गेल्यावर प्रथम आपल्याला गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी मांडून त्याची स्थापना करावयाची आहे. पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर गणपतीची स्थापना केली, गणपतीची पूजा केली, त्याला एखादं लाल फूल वाहिलं आणि त्यानंतर आपल्याला वडाच्या बुंद्यापाशी पाणी किंवा तुम्ही हे नेलं असेल पंचामृत तर त्याने देखील ते पंचामृत आपण टाकू शकतो वडाच्या बुंद्याखाली. हळदी कुंकू लावून त्याला वस्त्रहार घालायचा आहे. एखादा हार नेला असेल तर हार न्यायचा आहे. तसेच दिवा, अगरबत्ती ओवाळायची आहे आणि यानंतर आपल्याला सूत गुंडाळायचं आहे वडाच्या झाडाला आणि 7 फेऱ्या आपल्याला मारावयाच्या आहे. तसेच मुठभर गहू आणि आंब्याची देखील आपल्या सावित्री मातेची आपल्याला ओटी भरावयाची आहे. आता तुम्ही जशी पूजा प्रत्येक वर्षी करता त्या पद्धतीनेच आपल्याला यावर्षी देखील पूजा करावयाची आहे. जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा, जोडीदारासोबतचे आयुष्य सुखा समृद्धीचे, आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो हीच आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि नंतर तुम्ही घरी आल्यानंतर काही खाल्लं तर चालते, कारण सकाळपासून तुमचा उपवास असतो आणि मग वडाची पूजा केल्यानंतर तुम्ही तो उपवास सोडू शकतो, जेवण करू शकता. आता गरोदर स्त्रियांनी काय करावयाचे तर गरोदर स्त्रियांनी हे लांबूनच आपला हात जोडायचा आहे, आपल्या पतीच्या आयुष्यासाठी प्रार्थना करावयाची आहे. या दिवशी त्यांनी वडाला फेऱ्या मारावयाच्या नाही. गरोदर स्त्रियांनी हे आवर्जून लक्षात घ्या. आणि जर काही स्त्रियांना मासिक धर्म आला असेल तर यांनी देखील लांबूनच वडाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे सुखी समृद्धी संसारासाठी. आता आपण जो काही वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यासाठी सूत नेत असतो तर तो सुताची गुंडी, तर ती गुंडी ही स्वतः आपण एकट्यानेच वापरायची आहे, इतर महिलांना द्यायची नाही. आपणच ती गुंडी स्वतःच वापरायची आहे. ज्यावेळेस आपण झाडाला त्या गुंडीचा एक दोरा बांधतो आणि 7 प्रदक्षिणा घालतो तर तो 7 प्रदक्षिणा झाल्यानंतर गुंडी तिथंच आपण अडकवायची आहे. ती घरी घेऊन पण यायची नाही आणि कोणाला द्यायची पण नाही. अशा पद्धतीने आपल्याला 7 प्रदक्षिणा मारून ती गुंडी आपल्याला त्या झाडापाशीच ठेवायची आहे. ती गुंडी आपल्याला स्वतःच वापरायची आहे. अक्षरशः आपली बहीण जरी असेल तरी ती गुंडी आपल्याला बहिणीला देखील द्यायची नाही किंवा इतर महिलांना देखील द्यायची नाही. ती 7 फेऱ्या झाल्यानंतर तिथंच ती गुंडी गुंडाळायची आणि यथावत आपली पूजा झाली की
छानपैकी घरी येऊन आपण उपवास सोडायचा आहे. अशा पद्धतीने आपण वटपौर्णिमा हा सण साजरा करणार आहे. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कॉमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.